सांगितले ते कामं खूप मोठ्या प्रमाणात मंजूर झाले आणि मंजूर होत असताना खूप याचं हे चालू आहे आपलं चालू होत असताना एक असं जीवनामध्ये एक निवडणूक असते निवडणुकीमध्ये एक ठाकरे ब्रँड असतो ठाकरे ब्रँडने काय केलं या मतदारसंघामध्ये आमच्यासारखे माणसांवरती आशीर्वाद ठेवता आमच्यासारखे माणसं निवडून येतात आणि निवडून असं पळून जातात दुसरीकडं हे धोकेबाजी होत असते आणि धोकेबाजी होत असताना एक जीवनामध्ये जे काही करायचं आपल्याला ते चांगल्या पद्धतीने आपण काम करू आणि काम करून आपल्याला आणि मला सर मी घाबरलेलो आहे इतकं सर्व हे पाहून घाबरलेलो म्हणजे असं काही नाही असतं ते फक्त एकच गोष्ट सांगतो मी सर्व मित्रमंडळीने हा मतदारसंघ ठाकरे कुटुंबावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम करतो या ठाकरे कुटुंबाच्या मागं एक तालुका आहे इथून पुढे पण राहील फक्त मी मित्रांना सर्वांना विनंती करतो लहरों से डर के नैया पार नहीं होती है ये आदित्य साहेबाकरता माझ्याकरता दानवे साहेब सर्वांकरता है लहरों से डर के नैया पार नहीं होती है और कोशिश करने वालों की हार नहीं होती एक उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दल असं वाटतं जो नैया को डुबा देता है उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराता है उसे उद्धव ठाकरे साहब कहते हैं उद्धव ठाकरे साहेब जे शब्द देतात ते पाळतात आणि इतक्या लोकप्रियतेमध्ये चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आणि काम सुरू होत असताना हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पाठीशी उभं राहायचं आहे मी उमेदवार असो का कोणता बी उमेदवार असो का काही असो तसं न पाहता या मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले सर्व शिवसैनिकांनी कामं केले शिवसेनेचा विश्वासाने काम केलं तर मला खूप काही जास्त बोलायचं नाही आता मला फक्त एकच आता की माननीय आदित्य ठाकरे साहेबांचं भाषण आम्हाला इथं ऐकायचं आहे आणि ऐकत असताना ठाकरे साहेबांना मी ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये एक आपला हा जिल्हा तर पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि इथून पुढं जास्त ताकदीने फार मोठ्या प्रमाणामध्ये उभा राहणार आहे त्याच्यात काही शंका नाही मी काल मला कलेक्टर साहेबाचा फोन आला आणि फोन आल्यानंतर म्हणे PMO कार्यालयातून आम्हाला फोन आलेला आहे म्हणे सर्व प्रतिनिधींना बोलवा स्वागत करता तर स्वागत करता मी म्हटलं मी जायचं का नाही जायचं घरचे मंडळी म्हणे काही जाऊ नका म्हणे पण नंतर मला प्रोटोकॉल पाहिला मी अंबादासजी दानवे साहेबांचा बी प्रोटोकॉलमध्ये 10 वाजता पंतप्रधान साहेबांचं स्वागत करता जाऊ राहिले तर मी त्यांना फोनसुद्धा केला पण त्यांनी उचलला नाही आणि त्यांच्या PAला फोन केला तर ते म्हणे जाऊ राहिले मी बी डायरेक्ट चालले गेल्यानंतर तर पेपरात आणि याच्यात असं झालं जसं का मी काय दाऊदला भेटलो काय तिथं असं लोक पाहायला लागले मला असं काही विषय नव्हता एक प्रेम मनातून काही नसतं आणि लोकांना असं वाटतं की हा काय करतो ते काय करतोय कोणी शंका बाळगू नका माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसैनिक मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत गद्दारी हा शब्द राहणार नाही गद्दारी होणार नाही चांगल्या पद्धतीने आपण हे काम करू आणि आदित्य साहेब इथं आले तुमचा जोश पाहिला जोश सारखा आपल्याला पुढं मतदान बी देणार आहे याच्या येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही निवडणूक असो तो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आमदारकी असो कोणतीही निवडणूक असो येणाऱ्या काळामध्ये आणि लोकसभेला ह्या वेळेस साहेब लोकसभेला या कन्नड मतदारसंघाने आतापर्यंत शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणात लीड दिली तर समोरच्या माणसांनी 2.5 वर्ष या तालुक्यामध्ये जे पाहिजे ते दिलं कारण की तुम्हीच त्यांना मंत्री केलेलं होतं रोजगार हमी योजनेचं मंत्री केलेलं होतं त्याच्याकडे दुनियाभरचे पैसे आले त्यांनी 5-5 भावी आमदारांना इथं पैसे वाटले दुनियाचे खर्च केले 4 मंत्री 4 आमदार इथं 5 भावी आमदार आम्ही थोडं कुठंतरी कमी पडलो तरी माफी ठाकरे साहेब यांना मी विनंती करतो आपल्या तमाम शिवसैनिकाला आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्र आवाज येतोय का खरं सकाळपासून आम्ही या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत आणि लांबचा दौरा झालेला आहे मध्ये 1.5 दिवस आमची ही सभा किंवा मेळावा आणि साहजिक आहे की एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर थोडा थकवा येतो काय झालं अरे तिकीट वाटप नाही झालं तुम्ही खुर्च्यांवरनं भांडताय खुर्ची सोडायची नसते पण तुम्ही सोफ्यावर तर बसून जा
साहजिक असतं की एवढा सगळा प्रवास झाल्यानंतर कालचा प्रवास थोडा थकवा येतो. पण तुम्हाला मी सांगतो, ज्या मिनिटाला मी इथे आत शिरलो, तुम्हाला सगळ्यांना बघून माझं सगळं थकवा निघून गेलेला आहे आणि पुन्हा एकदा लढायची ताकद आणि जिद्द आलेली आहे. उदयजी, गंमत म्हणजे कालचा तुमचा फोटो बघितला आणि मी बघत होतो की अरे माझं पण स्वागत करतात की नाही, कारण तुम्ही प्रधानमंत्री म्हणून सांगतो. तुम्हाला जे ते बोलले ते सत्य आहे. आम्ही ही गंमत कालच मला अंबादासजी सांगत होते, आम्ही हसत होतो. त्यांची जी गडबड झाली ते बिचारे आत जाऊन थांबले आणि हे बाहेर थांबले आंदोलनासाठी. ठीक आहे, पण हे सगळं होत असताना मी खास करून कौतुक करायला आहे उदयजींचं, कारण नेहमीच गेल्या 2 वर्षात असेल, त्याच्या आधीच्या 2-2.5 वर्षात असेल, मी ज्या ज्या मिनिटाला विधानभवनात शिरत असतो माझ्यासोबत एक व्यक्ती हमखास असतात, ते म्हणजे उदयसिंग राजपूतजी. बरं, त्यांना विधानभवनात, आणि गंमत तुम्हाला अजून एक सांगतो, विधानभवनात जायच्या आधी उत्सुकता असते की मी सही करायला जातोय की नाही रजिस्टरवर, कारण आता माझं अटेंडन्स कमी होईल. तर ते हेडमास्टरसारखे माझे विचारत असतात, सही केली का. पण आमच्या ह्या सगळ्या गमती चालू असतात आणि मी त्यांना काही महिन्यांपूर्वी पण सांगितलं होतं की उदयजी, मी तुला 8ची वेळ होती, पोचत होतो, तेव्हापर्यंत एक थेंबर पाऊस पण नव्हतं झालं. आणि ज्या मिनिटाला आपली बस त्या सभेच्या ठिकाणी पोचली, एवढा तुफान पाऊस सुरू झाला. आपल्यातून पण अनेक लोक तिथे असाल, मला दिसत होते ते लोक कोणी हलत नाही आहेत, पण ज्या खुर्च्यांवर बसलेले ते खुर्च्या सगळ्या डोक्यावर घेऊन उभे होते, बरोबर ना. आणि ते चित्र अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि त्या मिनिटाला मला 5 की 6 मिनिटं बोलायला मिळालं होतं. निवडणुकीचा काळ जवळ येत होता आणि मी तेव्हा एवढंच विचारलेलं होतं की आपला माणूस जिंकून येणार की नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी मला होय सांगितलं होतं आणि तसं तुम्ही जिंकून पाठवलं त्यांना विधानभवनात. आज मी तुम्हाला परत एवढंच विचारतोय की तुम्ही मशाल पेटवणार की नाही आहे. आज हे मागे जे लिहिलेलं आहे महाराष्ट्र स्वाभिमान सभा, हे उगीच काहीतरी नाव द्यायचं म्हणून नाही लिहिलेलं आहे की दुसरं काही नाव सापडत नव्हतं. जसं आपण जन आशीर्वाद यात्रा वापरलं होतं, त्यानंतर भाजपाने आपलं नाव वापरलं जन आशीर्वाद यात्रा, मध्ये निष्ठा यात्रा सुरू होती. आणि 2022 साली जेव्हा आपलं सरकार पाडलं गेलं होतं तेव्हा निष्ठा यात्रेची सुरुवात केल्यानंतर आपल्यासारखे अनेक निष्ठावंत शिवसैनिक, उद्धव साहेबांवर ज्यांचं प्रेम आहे, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर ज्यांचं प्रेम आहे, आमच्यावर सगळ्यांवर ज्यांचं प्रेम आहे, आपल्यासारखे हजारो लोक माझ्यासोबत या निष्ठा यात्रेवर निघाले होते. काही तेव्हा रोडमॅप नव्हता, काही कुठचाही रूट आम्ही ठरवत नव्हतो. 48 तास आधी आम्ही कळवायचो एखाद्या जिल्हा प्रमुखाला की आम्ही येतोय, आणि आमच्यासारखी लोक जायची आणि तिथे स्थानिक लोकांशी संवाद. मी सकाळी पण बोललो, पैठण असेल, कन्नड असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, प्रत्येक मतदारसंघात जे काही प्रेम मला दिसतं, जे काही आशीर्वाद मला इथे मिळत असतात, हीच प्रेरणा आणि हीच ताकद घेऊन मी महाराष्ट्रभर फिरत असतो. आणि तुमचे आज आशीर्वाद घ्यायला तर आलोच आहे मी, पण हे महाराष्ट्र स्वाभिमान, आपला स्वाभिमान जो या भाजप सरकार चिरडत आहे, आपली अस्मिता, महाराष्ट्राची आत्मा जी भाजप मारायला निघालेली आहे, ती पुनर्जीवित करण्यासाठी आज मी पुन्हा एकदा तुमच्यामध्ये आलेलो आहे. तसं पाहायला गेलं तर निवडणूक आहे नाही आहे हे कोणाला माहिती नाही. निवडणूक कधी लागेल साधारण आपण अंदाज घेतोय की आपल्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागेल, रात्र आहे, कदाचित दिवाळी येईल. पण तुम्हाला विचार करायचा आहे की ह्या पुढच्या 2 महिन्यांमध्ये जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो आत्तापासून निर्णय पक्का आणि ठाम असायला पाहिजे. आत्ता देखील आम्ही येत असताना एका बांधावर गेलो होतो आणि शेतकरी संवाद, साधारणपणे तिथे जे कुटुंब होतं त्यांच्याशी संवाद साधत होतो. आणि इथे मला तुम्ही जरा सांगा की इथे शेतकरी बांधव किती आलेत? सगळे शेतकरी आहेत ना? मला तुम्ही सांगा, आज जे त्यांनी कधी मदतीला येत नाहीत, कधी काही आमच्यावर संकट आलं, आपत्ती आली, हे सगळं आहे बोलतो ते बरोबर आहे ना? मी के चुकीचं बोलतो? हे सगळं आहे बोलतो ते बरोबर आहे ना? मी के चुकीचं बोलतोय? बरोबर बोलतो ना? मग तिथे 3-4 महिला उभ्या होत्या. दानवेजीने त्यांना विचारलं की तुम्ही ते लाडकी बहीणमध्ये तुमचं नाव टाकलंय का? ते हसायला लागले आमच्यावर. काय मिळणार आहे आम्हाला? काय परवडतं आज 1500 मध्ये? आणि ही परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्राची जी झालेली आहे, ही काय आज नाही उद्भवलेली परिस्थिती. ही गेल्या 2 वर्षामध्ये भाजपाने पूर्ण प्लॅनिंग करून की महाराष्ट्राला मागे खेचायचं कसं, महाराष्ट्राला मागे ओढायचं कसं, महाराष्ट्राला ढकलायचं कसं, खालती ढकलत कसं राहायचं, हे सगळं प्लॅनिंग करून गेल्या 5 वर्षातलं काम आणि 2 वर्षातलं काम हे भाजपने करून दाखवलेलं आहे. आपलं सरकार असताना
अनेक गोष्टी आपण ह्या राज्यात करत होतो. महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही सगळे शेतकरी बांधव आहात. मी खरं बोलतो की खोटं बोलतो तुम्ही मला सांगू शकता समोरून. पण उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्यासाठी केलेली 2 लाखापर्यंतची जी कर्ज होती, ती कर्जमुक्ती झाली होती की नव्हती झाली होती? झाली होती ना. आणि सोपी कर्जमुक्ती होती ना, एका अंगठ्यावर होती. बरोबर आहे. कारण त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील सांगितलं होतं की आता ऐतिहासिक कर्जमुक्ती होते. होर्डिंगवर सगळीकडे दिसलं होतं मला महाराष्ट्रात. पण अटी शर्ती एवढ्या होत्या की मला वाटतं तो अजून कर्जमाफीचा कार्यक्रम अजून चालू आहे. काही पात्र शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झाली नाही त्या कार्यक्रमातली फडणवीस साहेबांची. कारण काय होतं, तुमच्या पूर्वजांना आणा, तुमच्या आत्याला आणा, तुमच्या नातूला आणा, तुमच्या पंटूला आणा, मग ह्या अंगठा द्या, मग ते बोट द्या, मग हात चेहरा दाखवा, मग असं करा, मग उद्या या नाही, बुधवारीच या, गुरुवारी या. हे सगळं आपण केलं नाही. उद्धव साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, ज्या मिनिटाला मुख्यमंत्री झाले, नागपूरमध्ये आमचं अधिवेशन होतं, आणि त्या मिनिटाला उद्धव साहेबांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी शब्द शेतकरी बांधवांना दिलेला आहे की जर आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमुक्ती करू. ती मला नागपूरमध्ये करून दाखवायची. 2020 साली ती कर्जमुक्ती आपण करून दाखवली. आपल्या सरकारचा तो पहिला निर्णय होता, मला आठवतं. आणि काही राजकीय मंडळी जी आजूबाजूला बसली होती, काही मोठे नेते आपल्या आजूबाजूला बसले होते, ते गालातल्या गालात हसत होते. त्यांना वाटत होतं अरे हे काय मुख्यमंत्री, हे ना काही राजकारण कळतच नाही. आणि उद्धव साहेबांनी त्यांना विचारलं की काय झालं, का हसताय? ते बोलले साहेब माफ करा पण तुम्ही राजकीय माणूस नाही आहे, तुम्हाला राजकारण जमत नाही. नेहमी जर पाहायला गेलं, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पाहायला गेलं, राजकीय इतिहासात पाहायला गेलं, तर एखादा मुख्यमंत्री किंवा कुठचाही राजकीय व्यक्ती कर्जमुक्ती असेल किंवा अशा ज्या काही योजना असतात त्या निवडणुका जवळ असताना करतात, निवडणुका तोंडावर आल्यानंतर करतात. तुम्ही निवडणुकांना 5 वर्ष असताना करताय, हे कुठलं राजकारण तुमचं? आणि उद्धव साहेबांनी त्यांना थांबवलं, सांगितलं मी राजकारण करत नाहीये, मी माझा शब्द आहे तो शेतकऱ्यांना दिलेला आहे, माझ्या शेतकऱ्यांना गरज आहे, मी तो शब्द माझा पाळत आहे. पण तो फरक त्या आपल्या महाविकास आघाडीच्या काळाचा आत्ता जर तुम्ही तुलना केली तर आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत, स्वतःला शेतकरी म्हणतात, रस्त्याने त्यांच्या गावात जायला 2 हेलिकॉप्टर जातात त्यांच्या गावामध्ये. पण आज आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षामध्ये अनेक संकटं आपल्यावर आली होती, अनेक संकटं ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यावर आली. काही जिल्ह्यांमध्ये तर शेतकरी आत्महत्या थांबत सुद्धा नाही आहेत. पण परिस्थिती आणि फरक एवढाच आहे की ह्या घटनाबाह्य सरकारमधून, ह्या राजवटीतून कोणी तुमच्या बांधावर आलेलं नाही आहे, ना कोणी तुम्हाला विचारायला आलं, ना तुम्हाला कोणी धीर द्यायला आलेलं. मला आठवतं आपलं जे छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, तिथे दानवे साहेब मी एकदा नमस्कार करून बाहेर पडत होतो आणि एक वयस्कर, मला वाटतं असेच शेतकरी मामा होते, त्यांनी येऊन मला पाय पकडण्याचा प्रयत्न केला. हे झालं याला 5-6 वर्ष झाली, 2017 की 18 साल होतं. आणि मी त्यांना लगेच थांबवलं, मी रोखलं, म्हणलो मामा तुम्ही माझ्या काय पाय पडता, तुम्ही माझे काय पाय धरताय? तर तुमचे नाही, तुमच्या माध्यमातून मी तुमच्या वडिलांचं आभार मानत आहे, कारण तुमच्या वडिलांमुळे माझा जीव वाचला. आणि मी विचारलं का? हे ऐकण्यासारखं आहे. मी विचारलं का असं काय केलं आम्ही की तुमचा जीव वाचला? त्यांनी सांगितलं नाही, मी जेव्हा खचलो होतो, माझी मनस्थिती काही बरी नव्हती, मी आत्महत्या करणार होतो, आणि त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या गावात आले, दुष्काळ चालला होता, आणि त्यांनी सांगितलं घाबरू नको, आम्ही तुमच्या सोबत राहू. एवढं मला सांगितलं आणि मला बळ आलं, म्हणून मी तुमचे आभार मानत होतो. आणि तेच संस्कार घेऊन, तेच मनात विचार घेऊन उद्धव साहेबांनी जेव्हा आपलं सरकार आलं तेव्हा कर्जमुक्ती केली. तेवढंच नाही तर 2 वर्षामध्ये, आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं असेल, पहिलं मदतीला धावून आलोय ते शेतकऱ्यांसाठी धावून आलोय. मग सततचा पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कधी काही असेल. पण ह्या 2 वर्षामध्ये जे हाल वाढत चालले, तर आपल्या शेतमालाला भाव नाही, GST खतावर लावलेला आहे, महागाई परवडत नाही. आणि हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला कुठेतरी आपण पाहतोय की फसव्या योजना हल्ली आपल्या राज्यात खूप यायला लागलेल्या आहेत. फसवणूक महिलांसाठी आज मी पाहतोय ती काही लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात खूप मोठ्या एका बोलबालाने आणलेली आहे. इव्हेंट केला जातो सगळ्या जिल्ह्यांमध्ये. मुख्यमंत्री स्टेजवर फिरतात आणि विचारतात पैसे आले असं विचारणारं पहिलं मुख्यमंत्री मी पाहिलेलं आहे. पण हे सगळं आपल्या डोळ्यात देखत बघत असताना लोकांच्या डोळ्यात धूळफेक होते आहे, हे तुम्ही लोकांना सांगणं गरजेचं आहे, कारण ही सत्य परिस्थिती आहे. आज इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा 1500 रुपयेमध्ये आज काही परवडणार आहे का? मिळू शकतं का 1500 रुपये? आता तुम्हीच मला सांगा ना, तर तुम्हाला एक जादू करून दाखवतो मी.
मी आत्ता ह्या गेल्या 2-4 दिवसात खूप मोठा जादूगर झालेलो आहे. तुम्हाला भाजपची जादू दाखवतो. आणि भाजप जी जादू करते त्याच्यासाठी डोळे पण बंद करण्याची गरज नसते. 2014 10 वर्ष मागे तुम्हाला नेतोय, लक्ष द्या, कान उघडे ठेवा. 2014 त्यावेळी जे पंतप्रधान बनणार होते मोदी साहेब, ते गावोगावी गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले आणि सांगितलं होतं की कालाधनम वापिस लाएंगे, हर एक के खाते में किती 15 लाख. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही विचार करा, जे 2014 मध्ये 15 लाखाबद्दल बोलत होते तेच 2024 मध्ये किती बद्दल बोलतात? 1500. बघा, डोळे न बंद करता शून्य किती निघून गेले. 10 वर्षातला हा फरक आहे. 10 वर्षातला हा फरक आहे. म्हणजे जे 15 लाखाबद्दल बोलत होते ते 1500 वर आलेले आहेत. त्याही तुम्हाला सांगतो मी, जर चुकून ह्यांचं सरकार पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसलं तर हे 1500चे 15 रुपये द्यायला देखील हे घाबरणार नाहीत किंवा यांना लाज वाटणार नाही. इथे अनेक शेतकरी बांधव असे आले असतील ज्यांना गेल्या 2 वर्षामध्ये नुकसान भरपाई म्हणून कोणाला 50 रुपयाचा चेक, कोणाला 2 रुपयाचा चेक, कधी 60 रुपयाचा चेक मिळालाच नाही. हे पाहिलं आपण, टीव्हीवर पाहिलं, बातम्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि जर शेतकरी बांधवांना हे घाबरत नाही, जेव्हा सांगतात आम्ही 6,000 रुपये देऊ आणि 10,000 रुपये देऊ, विमा कंपन्या ह्यांच्या पैसे कमवत असतात, शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर 15 रुपये द्यायला ह्यांना लाज वाटत नाही. तेच लोक आत्ता जे 1500 बोलत आहेत, 10 वर्षापूर्वी 15 लाख बोलत होते, उद्याच्या काळी आपल्याला 15 रुपये द्यायला देखील यांना लाज वाटणार नाही. पण ही परिस्थिती जी आहे ही खरी परिस्थिती आहे. आणि एका बाजूला हे जे शून्य काढलेले आहेत, ही जी जादू केलेली आहे, ही जादू एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला जी आपल्या महिलांवर परिस्थिती उद्भवलेली आहे, अत्याचाराची असेल, बलात्काराची असेल, ही महाराष्ट्र बघू शकत नाही. आणि ह्याच्यासाठी आपल्याला बदल हा घडवायलाच लागेल. बदलापूरबद्दल किती लोकांनी ऐकले? तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बदलापूरबद्दल. परवाची घटना बदलापूरची. बदलापूरमध्ये जी घटना घडली, एका 3 वर्षाच्या मुलीवर एका तिथे शाळेत काम करणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केला, शोषण केलं. आणि मग त्या मुलीने 2-4 दिवसानंतर आईला सांगितलं की पोटात दुखतं, आणि डॉक्टरकडे नेल्यानंतर तिला कळलं की नक्की काय झालं, कारण ती मुलगी डॉक्टरसमोर बोलली. ती व्यक्ती, ती आई गर्भवती होती, तिची आई गर्भवती होती. त्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली. पण पोलिसांना आदेश दिले होते ह्या घटनाबाह्य सरकारनी की हे भाजपवाल्यांची शाळा आहे, आपटे नावाचे कोणतरी गृहस्थ आहेत, जे तिकडचे ट्रस्टी आहेत, त्या शाळेला वाचवायचं आहे. म्हणून पोलीस स्टेशनचा आदेश हा असा होता की तुम्ही FIR घ्यायचीच नाही. 6 की 7 दिवस त्या महिलेची FIR घेतली नाही. ही महिला, गरोदर महिला, सतत जात राहिली. पूर्ण 1 आठवडा रोज गेली त्या पोलीस स्टेशनला, पण FIR घ्यायला पोलीस तयार नव्हते. शेवटी जेव्हा घेतली तेव्हा 10 तास पहिलं बसून ठेवलं होतं पोलीस स्टेशनला. 10 तास झाल्यानंतर त्या गर्भवती महिलेची FIR घेतलेली आहे. हेच सरकार आहे जे लाडकी बहीण म्हणून सगळीकडे फिरत आहे. बरं, इथे प्रकरण थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथे आंदोलन झालं, सरकारला जाब विचारायला आंदोलन झालं, ह्या विकृतीच्या विरोधात आंदोलन झालं, रेल रोको झाला. तिकडचे स्थानिक नागरिक जेव्हा जनता ती आक्रोश करत होती, रस्त्यावर आली, तेव्हा पोलिसांना परत आदेश आला की शाळेला वाचवायचं आहे, लाठीचार्ज करा. 300-350 लोकांवर अटक केली गेली. जो खटला ज्यांनी अत्याचार केला त्याच्यावर 10 दिवस टाकलं नव्हता. ह्या 300 लोक जे त्या मुलीसाठी लढत होते, लहान 3 वर्षाच्या मुलीसाठी लढत होते, त्यांच्यावर 10 मिनिटात खटला टाकला गेला, गुन्हा टाकला गेला, लाठीचार्ज केला गेला. हे कशासाठी? हे लाडक्या बहिणीसाठी करताय तुम्ही. पण निर्लज्जपणा इथे थांबत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठेतरी बोलतात की ही घटना, हे जे काही आंदोलन होतं, जो आक्रोश होता, जनतेचा जो रोष होता, हा राजकीय होता. किसन काथोरे हे भाजपचे आमदार सांगतात की हे सगळं राजकीय होतं. मिंदेंचेच व्यक्ती तिथे, वामन म्हात्रे नावाची, त्यांनी ते एका पत्रकाराला विचारलं की तू अशी का रिपोर्टिंग करतेस, जणू काही तुझाच रेप झालेला आहे. लाडके भाऊ कधी असं विचारू शकतात का? कधी असं बोलू शकतात का? तुम्ही मला सांगा, हे आपल्या महिलांचे लाडके भाऊ होऊ शकतात का? होऊ शकतात कोणी? होऊ शकतात कोणी? नाही होऊ शकत. पण आजची परिस्थिती ह्या महाराष्ट्रातली असेल, देशातली असेल, एवढी बिकट आहे की भाजप असो किंवा हे मिंदे सरकार असो, जे कोणी बलात्कारी आहे, जे कोणी महिलांचं शोषण करतात, जे कोणी महिलांवर अत्याचार करतात, त्यांचाच सत्कार करतात. आणि तोच सत्कार घेऊन, तीच सत्कार मूर्ती घेऊन आपल्यामध्ये फिरतात की लाडकी बहीण, लाडकी बहीण, आणि आपल्याला फसवायला निघालेले आहेत. एक इकडचे पालकमंत्री आहेत, त्यांनी सुप्रियाताई सुळेंना टीव्हीवर येऊन किती घाणेरड्या शिव्या दिल्या होत्या.
त्या दिवसापासून मी सांगतोय घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, तुमच्यात हिंमत असेल, तुमच्यात धमक असेल, थोडी लाज उरली असेल तर त्या पालकमंत्र्यांना बरखास्त करा, पदमुक्त करा आणि हकालपट्टी करा त्यांची. पण पदोन्नती मिळते त्यांना. दुसरे एक निर्लज्ज मंत्री आहेत ज्यांना उद्धव साहेबांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलेलं होतं कारण त्यांच्यावर अतिशय घाणेरडे आरोप झाले होते. टीव्ही चॅनलवर पण सगळं तो प्रकरण चाललं होतं. भाजपनी पण आंदोलन त्यावेळीच केलं होतं. पण भाजप बरोबर जेव्हा मिंदेंनी सरकार बनवलं तेव्हा भाजप पण गप्प बसलं आणि मिंदे पण गप्प बसले आणि त्याच व्यक्तीला पुन्हा एकदा मंत्री बनवलं. तिथेच थांबलं नाही प्रकरण. तर काल त्यांनी एक स्टेटमेंट दिलं टीव्हीला की असे अत्याचार आणि बलात्काराचे प्रकार तर होतच असतात, ह्याच्यात नवीन काय. हे सगळे लोक आपले लाडके भाऊ होऊ शकतात का, हा विचार तुम्ही केला पाहिजे. होऊ शकतात हे लाडके भाऊ? नाही होऊ शकत. आणि हे सगळं मी बोलत असताना दुसऱ्या बाजूला भाजप असा एक पक्ष आहे, मग तो कुठच्याही राज्यात असो, आपल्या महाराष्ट्रात असो, गुजरातमध्ये असो, कर्नाटकामध्ये असो, बलात्काराला सोबत घेऊन फिरणारा हा पक्ष म्हणजे भाजप आहे. एक बिल्किस बानो नावाची महिला होती गुजरातमध्ये, तिच्यावर जेव्हा बलात्कार झाला, तो बलात्कार होत असताना तिच्या मुलीला तिचं डोकं चिरडून मारून टाकलं गेलं होतं तिच्यासमोर. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा दिली, जन्मठेपेची शिक्षा दिली. आणि शिक्षा दिल्यानंतर ते जेलमध्ये होते सगळे बलात्कारी. मागच्या निवडणुकी, ह्या गुजरातच्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून त्याच बलात्कारांना बाहेर काढलं जेलमधून, हार घातलं, त्यांचं स्वागत केलं आणि मग सगळ्या त्यांच्या रोड शोमध्ये फिरवलं. हा भाजप हा कधी आपला लाडका भाऊ होऊ शकतो का? आपल्याला जी शिकवण आहे, जी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली आहे की बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो, पण त्या बलात्काराचा जातपात धर्म न पाहता ज्यांनी बलात्कार केला असेल त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे, ही शिकवण ही माझ्या आजोबांनी दिली आणि छत्रपती शिवरायांनी शिकवण आपल्या महाराष्ट्राला दिले. हे संस्कार आपल्याला दिलेले आहेत. पण हे संस्कार आपण महाराष्ट्र म्हणून जपत आहोत. भाजपा कुठे जपत आहे? प्रधानमंत्री महोदय स्वतः जेव्हा कर्नाटकात गेले होते लोकसभेच्या निवडणुकीसाठी, एक रेवण्ण नावाचा राक्षस, तुम्ही ऐकलं असेल त्याचं नाव, 2,500 महिलांचं शोषण केलं, त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत आणि ते अत्याचार करताना, बलात्कार करताना तो व्हिडिओ काढलेला त्या माणसाने, त्या राक्षसानी, त्या विकृत माणसानी, त्या विकृत माणसाच्या प्रचारासाठी स्वतः प्रधानमंत्री महोदय गेले होते. अशा भाजपाकडून आपण न्याय मागायचा? अशा भाजपाकडून आपण न्यायाची अपेक्षा करायची? अशा भाजपाला आपण लाडका भाऊ समजू शकतो का? हे तुम्ही मला सांगा. समजू शकतो आपण कधी ना भाऊ? नाही समजू शकत. पण आज लाडका भाऊ असेल किंवा कदाचित लाडका शेतकरी अशी योजना काढतील. आज महिला आपण पाहतो हैराण आहेत, त्रस्त आहेत, रस्त्यावर फिरत आहेत, न्याय मागत आहेत आणि रस्त्यावर आंदोलन करायला लागले की त्यांच्यावर लाठीचार्ज होतो. शेतकरी बांधव काही बोलायला लागले की त्यांना भाजपच गुन्हेगार ठरवतं. केंद्रात असो, दिल्लीकडे जो मोर्चा गेला होता, काल कंगना राणावत बोललेले आहेत की शेतकरी जे दिल्लीकडे आले होते आणि मोर्चा घेऊन आले होते ते रेप करत होते आणि मर्डर करत होते. अशा व्यक्तींना आपण आपलं समजू शकतो का? किंवा आपलं कोणी सत्ताधारी समजू शकतो का? तुम्ही मला सांगा. तुम्ही ह्यांना कधी मतदान करणार का? करा शेतकरी म्हणून भाजपला कधी मतदान? ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर अश्रुधूर सोडलेला आहे, ज्या भाजपाने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून घेतला आहे, ज्या भाजपाने दिल्लीच्या दरवाजा ठिकाणी शेतकऱ्यावर गोळीबार केलेला आहे, तुम्हाला नक्षलवादी बोललेला आहे, अतिरेकी बोललेला आहे, अशा भाजपला कधी आपण आपलं समजू शकतो का? हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि नसेल समजू शकत तर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला आता बदल घडवायचा आहे. कारण आज ना शेतकरी बांधव खुश आहे, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. हे सरकार पहिलं असेल ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. आज महिलांवर लाठीचार्ज करायचे बाकी राहिलेले आहेत आणि तरुण तर आज पाहतोय आपण बेहाल त्यांचे झालेले आहेत. रस्त्यावर उतरलेला तरुण आहे. 2 दिवसापूर्वी MPSCची सगळे जे मुलं मुली होते, विद्यार्थी होते, स्पर्धा परीक्षा आपल्या महाराष्ट्रातली द्यायला जे पुण्याकडे गेले होते, सगळ्यांनी पुण्यात आंदोलन केलं ह्याच गोष्टीसाठी. कारण जो MPSC आयोग आहे आडमुठीपणाने पेपर काही बदलायला तयार नाही, घोळ घालतात तो घालतच आहे, पण कोणी तरुणांचं ऐकायलाच तयार नाही. जणू काही भूमिका घेतली की तरुणांना चेपायचं, चिडायचं, ही भूमिका ह्या राज्य सरकारची आहे आणि ह्या MPSC आयोगाची आहे. पण ना स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला काही कुठे काही मिळत आहे, ना पोलीस भरतीमध्ये काही मिळतं. पोलीस भरतीचा तर विषयच किती घ्यायचा तो कमी आहे. 17,500 पदांसाठी 18 लाख तरुण आपल्या मुंबईत आले होते. अनेक तुमच्या गावातून, आपल्या गावांमधून पोलीस भरतीसाठी आले असतील मुंबईमध्ये. पण झोपायला कुठे लावलं होतं? उड्डाण पुलाच्या खालती पावसाळ्यात मरीन ड्राईव्हच्या चौपाटीवर झोपायला लावलं होतं. बरंच सगळं करून जर कुठे भरती झाली तर बदली पोस्टिंगसाठी पैसे घेतले जातात, SP DSP साठी घेतले जातात.
कमिशनर म्युन्सिपल कमिशनरसाठी घेतले जातात आणि हे सगळं जे वातावरण आहे हे बदलणं आपल्याला गरजेचं आहे. कारण एका बाजूला ना सरकार आपल्याला रोजगार देऊ शकत आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही मला सांगा जे 250 की 200 आमदार आज सत्ताधारी आमदार म्हणून सत्तेत बसलेले आहेत, 2 वर्षात तुम्ही कधीतरी ऐकलं ह्या 200 आमदारांमधून एकाला तरी की त्यांच्या मतदारसंघात त्यांनी मोठी फॅक्टरी किंवा मोठा उद्योग आणलेला ऐकलंय कधी? ऐकलंय? इथे 20शीतले तरुण किती जरा हात वरती करून दाखव. 30शीतले किती जरा हात वरती करून दाखव. जॉब किती लोकांना हात वरती करून दाखव. आणि बेरोजगार किती जरा हात वरती करून दाखव. म्हणजे ह्यांची मुलं, ह्यांच्या नेत्यांची मुलं, भाजपच्या नेत्यांची मुलं सगळे जाणार आणि ICC वर्ल्ड कप वगैरे तिथे जाऊन बघणार दिमाखात. ICCचे चेअरमन कोण बनतंय, कोण BCCI बघतंय, कोण MCA बघतंय. आणि आपण बेरोजगार ह्यांच्यासाठी लाठीखाठी खायला आणि ह्यांच्यासाठी दगडफेक करायला कार्यकर्ते म्हणून भाजपचे उभे राहणार. हे मान्य आहे तुम्हाला? आपण आपल्या 2 वर्षाच्या काळात, 2.5 वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना, कोविडचा काळ सुरू असताना देखील आपण महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपण आणू शकलो. हे आपलं महाविकास आघाडी सरकारचं आपलं काम आहे आणि ते लोकांसमोर आहे. आपलं जर सरकार असतं तर वेदांता फॉक्सकॉन जोनी गुजरातला पाठवला तो आपण आपल्या महाराष्ट्रात 100% आणलाच होता. आपलं सरकार असतं तर मेडिकल डिव्हाइस पार्क जे बिडकीनमध्ये येणार होतं, जे ह्यांनी गुजरातला पाठवलं ते आपण बिडकीनमध्ये आणलं असतं. जो बल्क ड्रग पार्क जो रोह्यामध्ये येणार होता, जो यांनी गुजरातला पाठवला तो आपल्या महाराष्ट्रामध्ये आणणंच असतं. जो एअरबस टाटाचा प्लॅन जो यांनी गुजरातला पाठवला, जो आपण मिहानमध्ये आणणार होतो तो आपण आपल्या महाराष्ट्रात आणलाच असता. प्रश्न हा आहे की मिंदे साहेब, तुम्ही सगळं काही स्वतःसाठी मागता. प्रगती तुमच्या 40 चोरांची झालेली आहे. माझ्या महाराष्ट्राची प्रगती का तुम्ही रोखली आहे? आज हे उत्तर या जनतेला अपेक्षित आहे. का नाही माझ्या MIDC मध्ये नवीन उद्योग येत आहेत? का नाही माझ्या तरुण मित्रांना आणि मैत्रिणींना इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत? का तुम्ही या महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेचं एवढं वाटोळं करून ठेवलेलं आहे? कारण तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे. तुम्ही महाराष्ट्र द्वेष्टे आहात. तुम्हाला महाराष्ट्राला मागे न्यायचंय, तुम्हाला माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडायचं आहे. म्हणूनच तुम्ही हा सगळा खेळ करत आहात. तुम्ही आज ठरवायचंय, आपण दोघांनी आज ठरवायचं आहे की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवायचा की नाही. ही सगळी परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार की नाही? कारण तुम्हाला सांगतो पुढचे 2 महिने फार महत्वाचे ठरणार आहेत. लाडकी बहीण जसं आज ही फसवी योजना आणलेली आहे, आपण वाढीव तर देऊ आणि सुरक्षित बहीण पण आणू, पण त्याच सोबत आपल्याला आपले शेतकरी बांधव फार महत्वाचे आहेत, आपले तरुण तरुणी फार महत्वाचे आहेत. ह्यांना रोजगार देणं गरजेचं आहे. पुढच्या 50 वर्षाचा विचार करणं गरजेचं आहे. 50 खोक्यांचा नाही तर 50 वर्षांचा विचार करणं गरजेचं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये हे भाजपवाले असतील, हे मिंदेवाले असतील, आपल्यामध्ये येतील, घुसपूस निर्माण करतील, गैरसमज निर्माण करतील, भांडणं निर्माण करतील. तुम्ही विखुरले जाणार आहात का? धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, कोणाला काहीतरी बोलायला लावतील, व्हॉट्सअपवर काहीतरी चालवतील. आपण भांडणार आहोत का? आपल्या जातींमध्ये, आपल्या समाजांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला एकमेकांशी लढवण्याचा प्रयत्न करतील. आपण लढणार आहोत का एकमेकांसोबत? आपल्या समोर परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला लढायचं आहे, लढा द्यायचा आहे. आपण आपल्यामध्ये लढू शकत नाही. आणि मी सगळीकडे हेच सांगत आहे की पुढचे 2 महिने फार महत्त्वाचे आहेत या महाराष्ट्रासाठी. आपले डोळे आणि कान उघडे राहिले पाहिजेत, आपलं तोंड बोलकं राहिलं पाहिजे. कारण जिथे अन्याय होतो त्याच्या विरुद्ध आपल्याला बोलायलाच लागेल. आणि तो अन्याय जर आपल्याला दूर करायचा असेल, जो अंधकार आपल्या महाराष्ट्रावर पसरला असेल तो दूर करायचा असेल तर आपल्याला मशाल ही पेटवावीच लागेल. तुम्ही ती मशाल पेटवायला तयार आहात का? तुमच्यात ती लढण्याची जिद्द आहे का? ती एकजुटीने राहण्याची जिद्द आहे का? जिंकण्याची ताकद आहे का? ताकद असेल तर हात वरती करा आणि दाखवा ती ताकद आहे. ही ताकद जी आहे ही जरा बघा, आजूबाजूला बघा, ही ताकद जी आहे ही तुमची ताकद आहे. ही ताकद आपल्या एकजुटीची आहे, ही ताकद आपल्या महाराष्ट्राची आहे. हीच जर ताकद एकत्र राहिली तर महाराष्ट्राचा स्वाभिमान आपण बुलंद केल्याशिवाय राहायचं नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. श्रीमान आदित्य ठाकरे साहेब व सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो. भाऊ राष्ट्रगीत लावा. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.